एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये संपूर्ण इन्कमिंग जास्त प्रमाणात व्हायला लागले, काय बघताय, कसं बघताय? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यपद्धतीमुळे ज्या प्रकारे मुख्यमंत्री असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमाने झालं, शिवसेनेच्या माध्यमाने झालं. आणि आज त्यांच्या कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवून रोज शिवसेनेमध्ये वेगवेगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करत आहेत विविध पक्षांचं. काल देखील आपण पाहिलं असेल की मुंबईचे माजी महापौर यांनी देखील शिवसेनेवरती, शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून प्रवेश केला. असे शेकडो, हजारो कार्यकर्ते, लोक, नेते रोज प्रवेश करत आहेत. कारण की एक तळागाळातील लोकांशी जोडलेला एक नेता जो आहे हा महाराष्ट्राला मिळालेला आहे, शिवसेनेला मिळालेला आहे. आज शिवसेनेवरती विश्वास ठेवून शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात, ज्या प्रकारे अडचणीमध्ये उभे राहतात. त्यांची तुमची अलीकडे भेट झाली आहे, बरीच चर्चा आहे, काय होतंय या भागात? जसं तुम्ही मला पहिलाच प्रश्न विचारला की खूप लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. मला वाटतं जिथे लोकांना वाव मिळतो काम करण्यासाठी, जिथे वरिष्ठ त्याला भेटत असतात, त्याच्या अडीअडचणी समजून घेत असतात. आज विकाससारखा कार्यकर्ता तो थेट जो आहे तो मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचू शकतो, आमच्यापर्यंत पोचू शकतो. तर कार्यकर्त्याला दुसरं काय पाहिजे? दुसरं जे आहे डायरेक्ट थेट ॲक्सेस लागत असतो. अगोदरच्या पक्षांमध्ये पाहिलं असेल की थेट जो आहे तो कार्यकर्ता कधीच नेत्याला भेटू शकत नव्हता. आज कार्यकर्त्यांनी आवाज दिला की नेता जो आहे तो त्याच्या घरापर्यंत येऊन पोचतो. आजचं हे उदाहरण आहे की आज विकासने मला इथे बोलवलं, एक निमंत्रण दिलं आणि आज इथे थेट कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आज इथे मी आलो आहे. तर त्याच्यातून तुम्हाला ज्या काही गोष्टी ज्या त्या समजायच्या त्या समजून जावा. चंद्रहार पाटलांबद्दल काय सांगाल? भेट झाली होती, काय चर्चा होती? बघा, मला वाटतं चंद्रहार